देशांच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी ज्या पद्धतीने आपले सैनिक सज्ज असतात त्याच पद्धतीने सीमेच्या अलीकडच्या माणसांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालणारी माणसं आहेत आणि ते आहेत मुंबई अग्निशमन दलाचे जवान। देशातल्या माणसांच्या संरक्षणाची जबाबदारी ह्यांच्या खांद्यावर आहे। स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या या माणसांच्या धमन्यांमधून त्यागाचं रक्त वाहत असावं। आगीच्या ज्वाळा अंगावर घेत निधड्या छातीने तिच्यावर मात करणारे हे जवान म्हणजे माणसंच आहेत, पण तुमच्या आमच्याहून काहीशी निराळी। कुणी दूरच्या गावाहून आलेला, तर कुणी काहीतरी वेगळं करायचंय ह्याचा निर्धार घेऊन आलेली। एकदम म्हणजे मी प्रॉपर म्हणजे ग्रामीण भागातून आलेलो आणि मुंबईत आलो तर एकदम म्हणजे मला असं वाटत होतं की मी मुंबईत कशासाठी आलो बा। ग्रामीण भागात मला मुंबईचं काहीच माहिती नव्हतं सुरुवात आणि ओळखीचं पण कोणी नव्हतं, पण हळूहळू ओळख झाली आणि इथलचा स्टाफ पण चांगला भेटला, त्यामुळे आता मुंबई अग्निशमन दलाची चांगली सेवा पण करतोय मुंबईची। फायर ब्रिगेडमध्ये येण्यासाठी पहिल्यापासून मला फोर्समध्ये जाण्याचा इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे घरामध्ये पण पप्पा पोलीसमध्ये होते, तर कुठल्या तरी फोर्समध्ये जाण्याची खूप इच्छा होती। त्याच्यामुळे आपल्या आर्मीमध्ये एवढं लांब जाण्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट नव्हता, पण मुंबई फायर ब्रिगेडमध्ये जेव्हा महिलांची भरती निघाली, म्हणजे वेगवेगळं क्षेत्र होतं महिला फायर ब्रिगेड। मुंबई फायर ब्रिगेडची बातमी ऐकल्यानंतर मला घरच्यांनी खूप सपोर्ट केला। ऑलरेडी तो आधीच होताच। घरची परिस्थिती म्हटलं तर फोर्समध्ये किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये नाही, कोणी म्हणजे जास्त असं शिकलेलं पण नाही। घरातल्यांचा सपोर्ट की एक मुलगी 3 भाऊ आणि 1 मुलगी असल्याकारणानं मुलीला आणि बहिणीला आपल्या सपोर्ट करायचा हा त्यांचा ध्येय होता। अशाच पद्धतीने अत्यंत खडतर प्रशिक्षण घेत अग्निशमन दलाचे हे सगळे जवान आपल्या पुढच्या वाटचालीसाठी सज्ज होत असतात। ऊन वारा वादळ पाऊस असं काहीही असो, किंवा मग एखादा सणवार असो, किंवा अगदी 15 ऑगस्टची सुट्टी असो, ज्या दिवशी तुम्ही आम्ही सगळे घरी बसून गप्पा मारत असू, टीव्ही बघत असू, अगदी त्याच दिवशी हे सगळे जवान आपल्या कार्यासाठी सज्ज होत असतात। भांडुपला जो कॉल झाला त्यावेळेस जवळपास आम्ही तिथं सिलेंडर काढले, आम्ही ते आतमधून भरपूर सिलेंडर, जवळपास 17-18 सिलेंडर होते, ते आम्ही त्यावेळेस सिलेंडर बाहेर काढले, पण आतमध्ये काय आम्हाला ते माहीत नव्हतं। ज्यावेळेस आम्ही तिथे गेल्यानंतर सांगितलं की आतमध्ये सिलेंडर आहेत, वेगवेगळ्या कॅन्टीन पण आहेत तिथं, कॅन्टीनमधून आम्ही ते सिलेंडर काढले। ते एक आव्हानात्मक होतं, कारण की आम्हाला तिथे पूर्वकल्पना काहीच नव्हती। भीती अशी वाटत नाही, कारण की जिथं रिस्क असते तिथं फायरमॅनची एंट्री फिक्स असते। एक कॉल झालेला, दरड कोसळलेली, त्या ढिगाऱ्याखाली बरेचसे व्यक्ती, महिला अडकलेल्या होत्या, ते आम्हाला वाचवाशी आवाज देत होते। म्हणजे त्यांच्यासाठी आपण एक अग्निशमन दल म्हणजे एक देवदूताप्रमाणे असतं। त्यांना असं वाटतं की आपल्याला एक देवदूत वाचवण्यासाठी आलेले। ज्यावेळेस त्यांना बाहेर काढतो आणि आम्हाला जी शाबासकी देतात किंवा त्यांनी जे आशीर्वाद देतात, त्यावेळेस खूप प्राऊड फील होतं आणि तो प्रसंग माझ्यासाठी खूप न विसरण्यासारखा आहे। ज्या वेळेला भक्ती पार्कला ऑइल टँकर पलटी झालेला, तेव्हा L2 दिलेली, त्यावेळेला आमची FT सोडलेली, फोम टेंडर नंबर 3। त्यावेळेला मी त्या गाडीवरती होती। एक सिनियर फायरमन होते, राजेंद्र श्रीकांत पाटणकर म्हणून, त्यांच्याकडे अनुभव होता। त्यांच्यासोबत ते 1 नंबरला होते, 2 नंबरला मी होते
आम्ही लाईन घेऊन पुढे गेलो. ते बोलले की गमबूट खूप म्हणजे असं आगीसारखं वितळतील, त्यामुळे जरा मागेच थांब. त्यांच्या बरोबरीने एक तो अनुभव म्हणजे वेगळाच होता. जर सपोज आता ऑइल पेटलं म्हणजे वितळण्याची शक्यता पण असते. मागेच थांबलो. नंतर ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं ते एक नंबरला असल्या कारणाने की फोम कसा मारावा कसा आणि याच्यावरती सावधानता काय बाळगायची. कारण का जर सपोज टँकरचा जर स्फोट झाला असता तर आपली जीवितहानी पण होऊ शकली असती, पण तसं काय म्हणजे झालं नाही. दणकट शरीरात कणखर मन असतं, हे वाक्य उराशी बाळगत ही माणसं आग अंगावर घेतात. मात्र कधी कधी इतरांचा जीव वाचवत असताना स्वतः मात्र एखाद्या समिधेसारखी या अग्निकुंडात प्राणांची आहुती देतात. अशीच एक भयंकर घटना काळबादेवी परिसरातील दिनांक 9 मे 2015. काळबादेवीतल्या गोकुळनगर इमारतीला भीषण आग लागल्याचा कॉल आला. ही आग म्हणजे अग्निशमन दलासाठी ब्रिगेड कॉल होता. त्यामुळे घरी असलेले अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन तात्काळ निघाले. तब्बल 22 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी सगळे फायर फायटर्स जीवाची बाजी लावत होते आणि तेवढ्यात घात झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ही लाकडी बांधकाम असलेली इमारत कोसळली आणि तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे आणि केंद्र अधिकारी महेंद्र देसाई हे त्याखाली अडकून पडले. अखेर सुमारे 90% भाजल्यामुळे ह्या चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. उधर जाने के बाद वो जो 2 ऑफिसर लोग देसाई साहब और राणे साहब वो लोग स्पॉट में गए थे. तो ये लोग उन लोग को ढूंढने के नेसरीकर साहब और ये उन लोग को ढूंढने के लिए अंदर गए, क्या हो गया करके देखने के लिए अंदर गए ये लोग. तो उसी टाइम एक बीम इसके ऊपर गिर गया, तो उसको उठने को नहीं जमा. 90% बर्न हुआ था, लेकिन बात कर रहे थे. वो हॉस्पिटल जाने के टाइम बात कर रहे थे. 49 वर्षांचे सुधीर अमीन. बहुत लोगों का ये जान बचा लिया था उसमें भी. हाँ, वो ताज होटल के अंदर रहता है ना, उनको बाहर लेके आए. एक साइड में दुख भी होता है, लेकिन एक साइड में अभिमान होता है. अशीच एक भयंकर आगीची दुर्घटना म्हणजे अंधेरीतील लोटस बिझनेस पार्क आग प्रकरण. 22 मजल्यांच्या ह्या इमारतीच्या 20व्या मजल्यावर आग लागली होती. सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 20 बंब रवाना झाले. अग्निशमन दलाचे जवान 20व्या मजल्यावर पोहोचताच अचानक 13व्या मजल्यावर सुद्धा आग लागल्याचं समजलं आणि दोन्ही बाजूच्या आगीत अग्निशमन दलाचे जवानच अडकून पडले. आगीने एव्हाना अक्राळ विक्राळ रूप धारण केलं होतं. 21वा आणि 22वा मजलाही पेटला. कसं तरी जवानांनी इमारतीची गच्ची गाठली आणि कित्येक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवरती नियंत्रण मिळवलं. मात्र अग्निशमन दलाचा एक जवान या आगीत धारातीर्थी पडला. त्याची दाहकता जर बघितली तर जवळजवळ आमचे 20 ते 22 कर्मचारी त्या ठिकाणी आणि एक येवलेकर म्हणून त्या ठिकाणी अग्निशमनाचं कार्य करत असताना शहीद पण झाले. अग्निशामक येवलेकर म्हणून
तर त्या जवानांनाच वाचवण्याची प्रसंग आमच्यावरती आलेला होता आणि दुसऱ्या टीमने म्हणजे जी स्टँड बाय टीम्स असतात त्यांनी जाऊन त्यांनाही यशस्वीरित्या बाहेर काढलं. प्रसंगाची दाहकता एवढी होती की गच्चीवरून त्या इमारतीच्या गच्चीवरून आमचे अग्निशामकसुद्धा शेवटी उडी मारण्याचा पर्याय स्वीकारण्याच्या तयारीत होते, परंतु धैर्याने त्यांनी त्या परिस्थितीचाही सामना केला. केवळ माणसंच नाहीत तर इथल्या पशुपक्ष्यांच्या सुटकेसाठी सुद्धा ही माणसं आपल्या जीवावर उदार होतात. अशाच एका रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी एक दुर्घटना झाली. महालक्ष्मीला हायटेन्शन केबलमध्ये अडकलेल्या पक्षाला काढण्यासाठी रात्रीच्या वेळी जवान रेस्क्यू ऑपरेशन करत होते. मात्र त्याच वेळी विजेचा जबर धक्का बसला आणि काही जण गंभीर भाजले तर काहींनी आपले प्राण सोडले. त्या घारीला सोडवण्यासाठी आमचा जो क्रू रवाना झालेला होता, तर त्यावेळेस पाऊस पडत असल्याने आणि हाय टेन्शन केबल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे विद्युत प्रवाह, आणि त्या लाईव्ह जे विद्युत प्रवाह लाईन्स असतात त्या लाईन्स रेल्वेच्या असल्यामुळे कंटिन्यू त्याच्यामधून विद्युत प्रवाह सुरू असतो. आणि त्यावेळेस आमच्या जवानांनी जे काय कार्य तिथं केलं, तर त्या ठिकाणी स्वतःची जीवाची तमा न करता तो माणूस त्या ठिकाणी ते आमचे अग्निशामक जे होते ते त्या ठिकाणी घार काढत होते. आणि काढत असताना केवळ पावसाचं पाणी आणि विद्युत प्रवाह हा एकत्र आल्यामुळे आमचे 3 जवान त्या ठिकाणी भाजले होते आणि त्यापैकी काही जवानांचा दुर्दैवी मृत्यूसुद्धा झाला. परंतु ते झाल्यानंतर सुद्धा ती घार आम्ही सोडवली. शौर्यम आत्मसंयमम त्यागम हे ब्रीदवाक्य इथल्या अग्निशमन दलामधला जवान केवळ डोक्यात ठेवत नाही तर आपल्या काळजावरती कोरून घेतो. जेव्हा आग लागते, आगीच्या ज्वाळा सगळीकडे पसरतात, तेव्हा सगळी माणसं वेड्यासारखी जीव अक्षरशः मुठीत घेऊन सैरावैरा पळत सुटतात. मात्र त्यावेळी या आगीच्या ज्वाळांपुढे निधड्या छातीने सामोरा जातो आणि ही आग अंगावर घेतो तो असतो अग्निशमन दलामधला जवान. आणि त्यामुळे हे सुद्धा आहेत सुपर हिरो. आगीसोबतच वायू गळतीच्या घटनांच्या वेळी सुद्धा अग्निशमन दलाचे जवान धाव घेतात. अशीच एक दुर्घटना दिनांक 7 ऑगस्ट 2021. स्थळ कस्तुरबा रुग्णालय. कस्तुरबा रुग्णालयामधल्या एका टँकमधून अचानकपणे LPG गॅसची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. तात्काळ अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रुग्णालयातल्या रुग्णांना तातडीनं दुसरीकडे हलवण्यात आलं. सुमारे 5 ते 6 मेट्रिक टन LPG वायू टँकमध्ये शिल्लक होता. प्रसंग मोठा बाका होता. नुसत्या ठिणगीनं सुद्धा होत्याचं नव्हतं झालं असतं. मात्र जवानांनी त्यावरही मात केली. ती गॅस गळती झाल्यामुळे जे काय प्रसंग ओढवला त्याची भीषणता तुम्ही याची जर तुलना केली तर तुम्ही कल्पना करू शकता की त्या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे जे अग्निशमन दलाचे कर्मचारी होते, त्या कर्मचाऱ्यांच्या म्हणजे छोटी एक ठिणगी जरी पडली असती तरी त्या ठिकाणी भीषण परिस्थिती उद्भवली असती. जीवावर उदार होऊन पोळून होरपळून काम करणारे हे सीमे अलीकडचे जवान आपली शान आहेत. सीमे अलीकडच्या तुमच्या आमच्या सारख्यांचा जीव वाचवणाऱ्या या जवानांचा गौरव इतरही अनेक क्षेत्रात थेट जागतिक स्तरापर्यंत झालाय. आतमध्ये आम्ही जेव्हा प्रवेश करतो तर त्यावेळेस एक ऑफिसरने ऑर्डर दिली आहे की आतमध्ये जायचं आहे, तर त्याला सामोरे जात आपण तिथे आम्हालाही धूर लागतो, आम्हालाही तो हिट लागतो, पण तरीसुद्धा आम्ही त्या आतमध्ये जातो. दिस इज अ पार्ट ऑफ अ डिसिप्लिन. फायर सर्व्हिसची एक मीट होते, वर्ल्ड फायर फायटर्स गेम्स म्हणून होते. तर आपण 2018मध्ये आपण साऊथ कोरियाला गेलो होतो आणि इंडियाला रिप्रेझेंट केला होता. आपली 13 लोकांची टीम इथे सहभागी झाली होती
त्याचं नेतृत्व मीच केला होता आणि त्या ठिकाणी आपण बरेचसे त्यांचे जे वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये भाग घेऊन आपण इंडियासाठी 3 गोल्ड 3 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल असे 7 मेडल पटकावलेले आहेत आणि पहिल्यांदाच आपण त्याच्यामध्ये भाग घेतला होता. त्याचप्रकारे तिथे एक ड्रिल होते, त्याचं नाव आहे टफेस्ट फायर फायटर अलाइव्ह. आम्ही गर्वाने सांगू इच्छितो की आपण मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने इंडियासाठी आपण तिथे त्याच्यामध्ये भाग घेतला आणि पूर्ण करून तो कॉम्पिटिशन पूर्ण करून आपण पहिल्यांदाच तो खिताब मिळवलेला आहे. आगीच्या ज्वाळांचा जेव्हा वेढा पडतो आणि माणसं सैरावैरा पळत सुटतात, त्याच वेळी हा जवान देवदूतासारखा समोर उभा ठाकतो. आजूबाजूला पेटलेल्या अग्निकुंडाचे चटके आणि गुदमरून टाकणाऱ्या धुराचे लोट यामधूनही माणसांना सही सलामत बाहेर काढतो. तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी. कर शपथ, कर शपथ, कर शपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. कवी हरिवंशराय बच्चन यांच्या या कवितेच्या ओळी म्हणजे अग्निशमन दलातल्या या सगळ्या जवानांचं आयुष्य गाण आहे. आणि त्यामुळेच आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने न्यूज 18 लोकमततर्फे आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांतर्फे अग्निशमन दलातल्या ह्या सगळ्या जवानांना एक कडक सॅल्यूट.